विभागीय कार्यालयाचे प्रमुख म्हणजेच कार्यकारी अभियंता, परत ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता, त्याच्यानंतर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता आणि पायाभूत आराखड्याचे अधीक्षक अभियंता त्या बैठकीसाठी बोलवलेले आहेत. तर सर्वप्रथम सर मी अपन त्यांचा परिचय करून घ्यावा. मैंने खुद ने ऊर्जा मंत्री साहब को ये बताया था कि बहुत अच्छा काम किए हैं और इनको भी योद्धा बोल के उसके अंदर इंक्लूड करना चाहिए, चाहे वो लाइनमैन हो या जितने भी लोगों ने काम किया है. लेकिन देखिए ये सरकार का पैसा होता है और इसका सही तरीके से इस्तेमाल होना चाहिए. मेरी भी कोशिश यही है और आप लोग उसी के लिए ही काम करते हैं. कुछ काम ऐसे है जो मेरे हिसाब से प्राथमिकता के ऊपर होने चाहिए, वो हमने करना चाहिए, लेकिन किसी न किसी वजह से कभी कॉन्ट्रैक्टर का दिक्कत हो जाती है. सेंट्रल गवर्नमेंट के जितने भी फंड्स आ रहे हैं, चीफ इंजीनियर साहब मैं खुद पर्सनली तो इसके अंदर हम चाहेंगे कि थर्ड पार्टी ऑडिट इसका हम करवाए करके. और मैं जैसा आपको बताया है, विजय सिंघल साहब के मेरे पर्सनल रिलेशन में जब पत्रकार हुआ करता था उस वक्त से है, वो शुगर कमिश्नरेट हुआ करते थे पूना में. मैंने उनको बताया हूँ कि IPDS के सेंट्रल गवर्नमेंट की जितनी भी स्कीम का है इसका थर्ड पार्टी ऑडिट कराया जाए. या तो आप हेड ऑफिस से अपनी टीम भेजे और यहाँ पर जितने भी काम किए गए हैं, मतलब मैंने कुछ जो काम देखा हूँ वो बहुत ही सब स्टैंडर्ड, बहुत ही खराब क्वालिटी के काम हुए हैं. तो चाहे वो जो भी दोषी रहेगा उसमें, वो चाहे वो कॉन्ट्रैक्टर रहे या जो भी रहे, उसके अंदर सम अकाउंटेबिलिटी नीड्स टू बी फिक्स्ड. और मुझे मालूम है कि एज अ चीफ इंजीनियर आप भी इस बात से सहमत रहेंगे कि इसके अंदर किसी न किसी की अकाउंटेबिलिटी फिक्स होनी चाहिए. कुछ जो रिक्वायरमेंट्स हमारे है, जो मतलब जिसकी डिटेल्स मैं चाहूँगा कि आप हमको इसको जल्द से जल्द प्रोवाइड करके दे करके. तो आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद. और हम बहुत जल्द एक दूसरी मीटिंग यहाँ पर दूसरे जो लोक प्रतिनिधि है, जितने भी आमदार है, चाहे वो ग्रामीण क्षेत्र के अपने जिले के आमदार है, उन लोगों के भी बहुत सारे इश्यूज है. और वो DPDC के अंदर जब वो मुद्दा उठाते हैं तो सिर्फ वो पासिंग ये हो जाता है. उनके जो जो प्राथमिकता के ऊपर है, मैंने खुद उनको ये कहूँगा कि मतलब लिखित तौर के ऊपर, मतलब हर काम एक साथ तो नहीं हो सकता है, उनके 10 काम अगर होंगे तो हम उनसे ये लिखित तौर के ऊपर ये बताएंगे कि आपके 1, 2, 3 नंबर के जो काम है वो लिखित रूप के अंदर पहले दे दे, और मीटिंग से पहले वो आपके पास हम दे देंगे, ताकि आप जब मीटिंग के अंदर आए तो उसकी करंट सिचुएशन क्या है करके ये बता सके. कि चाहे कोई ऑफिसर अगर प्रेजेंट नहीं है तो दूसरे ऑफिसर को ये मालूम होना चाहिए कि ये मुद्दे के ऊपर डिस्कशन होने वाला है करके. खूब खूब धन्यवाद. थैंक यू वेरी मच. HPDS 1 and HPDS 2. HPDS मध्ये सर टोटल EG पेंडिंग 5496 होते आपल्याकडे. आणि 15 वर्ष 15 सर, ह्याच्यामध्ये आपल्याला जे ट्रान्सफर म्हणजे ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्याला एक ट्रान्सफॉर्मर किंवा 2 शेतकरी जवळ असतील तर दोघांसाठी एक ट्रान्सफॉर्मर ही मेथड आहे. म्हणजे आपलं त्याचं उद्दिष्ट होतं सर 5387 ट्रान्सफॉर्मर आपल्याला लावायचे होते. आज नीतीस आपल्याकडे 5004 हे स्ट्रक्चर रेडी आहे. त्या 5004 साठी आपल्याला आजपर्यंत 4361 ट्रान्सफॉर्मर प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी आपण ही 4186 रोहित्र ही कार्यान्वित केलेली आहे. म्हणजे आता हे 4361 हे प्राप्त आहे आपल्याला, आणि 4186 हा मधला जो शॉर्टफॉल आहे सध्या तो ट्रान्झिट मध्ये आहे. परंतु आपल्याला आज जर ट्रान्सफॉर्मर मिळाले तर 5387 पैकी 5004 आपण एखाद्या महिन्याभरात ते लावून कार्यान्वित करू शकतो. म्हणजे मी जे बोललो की ऑगस्ट पर्यंत या योजनेचं जे उद्दिष्ट आहे 5387 रोहित्र लावण्याचं, ते पूर्ण करू शकतो जर आपल्याला रोहित्रांचा रेग्युलर पुरवठा झाला. सोलर पॉवर प्लांट जे आहे ते एकूण जागा आपल्याकडे उपलब्ध जे आहे ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 20 आहे. त्याला रिस्पॉन्स काय चांगलं मिळत नाही, फक्त सौर प्रकल्प सर. ह्याच्यामध्ये काय सर की एक मेगावॅटचा प्लांट टाकलेला आपल्याला सरासरी 5 एकर जमीन. मग 5 MW ही सर्वसाधारण आपली क्षमता आहे. मिनिमम क्षमता ही 5 MW ची आहे. म्हणजे जवळपास 20 ते 25 एकर लँड ही लागते.
म्हणजे ते ग्रुप फॉर्म होत नाही, एका सिंगल ओनरचं ते असू शकत नाही, किंवा गायरांची ती एकत्र जमीन आपल्याला मिळत नाही, आणि मिळाली तरी ती 5 किलोमीटर मध्ये, ही अडचण आहे. आणि हे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शासनाच्या रिकाम्या जागेवरील हो सर, तर त्याचा ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 85 सौर प्रकल्पासाठी उपलब्ध जागा 85 आहे हो आणि प्राप्त जागा 2 आहे. याचा अर्थ काय आहे? सर, हे तर सरकारी जागा आहे. सर हे काय केलं, जे 85 आहे सर, हे आपण आयडेंटिफाईड केलेले आहे की ह्या 85 लोकेशनला आपल्याला ही जागा उपलब्ध होऊ शकते. ते आपण लोकांकडून, आमच्या इंजिनियरच्या सर्वे कडून, आमच्या सिव्हिलच्या टीम कडून हे आयडेंटिफाय केलं की गायरान जमीन कुठं कुठं उपलब्ध आहे. त्या 85 त्या 85चा आपण सर्वे पण पूर्ण केला ESL कडून. म्हणजे या ठिकाणी जर आम्ही ती जागा प्राप्त करून घेतली तर तिथे शासनाची एक सबसिडायरी कंपनी आहे EESL, ही तिथं ती प्लॅन हे करणार आहे. तर जशी आम्ही लँड आयडेंटिफाईड करतो ती आम्ही ह्या एजन्सीला कळवतो. ते येऊन त्याची लँड डेव्हलपमेंट कॉस्ट जास्त येते का, ती म्हणजे टेबल टॉप लँड आहे का, ही सगळी पाहणी करतात. तर त्यांच्याकडून ते अहवाल एवढे प्राप्त आहे. त्याच्यासाठी आपला फॉलोअप चालू आहे सर. संयुक्त सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर, म्हणजे त्यांनी केलाय आणि आपल्याला ते सर्व्हिस दिलेले आहे. अतिक्रमणामुळे काम होऊ न शकणार, म्हणजे लँड आहे सर, बट इट इज ऑक्युपाइड बाय समवन एल्स, त्यामुळे तिथं ते होऊ शकणार नाही. प्रस्ताव सादर आपण 26 केले. संयुक्त सर्वेक्षण 6चं पूर्ण झालं. फिजिबिलिटी म्हणजे इन ऑल रिस्पेक्ट तिथे 5 किलोमीटर लाईन ले करताना काही इश्यू येणार नाही, आणि प्राप्त जागा थांब्यावर घेऊन जाणार आहे. तर त्याची एक तर गॅरंटी काय असणार आहे की त्याच्यामध्ये काही टॅम्परिंग होणार नाही होणार. कोणी केलं तर त्याची जबाबदारी कोणाची आहे? मी माझ्या घराची जबाबदारी, तुम्ही कधीही माझ्या घरी येऊन तुम्ही चेक करू शकता, कोणाच्याही घरात जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता याच्या बाबतीत रस्त्यावर आल्यानंतर याची गॅरंटी कोण घेणार आहे की तुमच्या मीटरमध्ये टॅम्परिंग होणार नाही? काहीतरी आपलं म्हणजे लोकांना समजून सांगण्यासाठी फक्त स्कीम आलेली आहे, आपण टेंडर फ्लोट केलेलं आहे. औरंगाबाद शहरामध्ये काही असं दादा टाईपचे लोक जे आहे ते काम करत आहे, याने आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे. आता आम्ही लोकांना कसं समजून सांगू की बाबा तुमच्या मीटरची जबाबदारी आपण घेणार आहे. मग आम्ही पण त्याच्यामध्ये सहकार्य करू. आपल्याला म्हणजे रिअलिस्टिक प्रॉब्लेम आहे जे लोक प्रश्न उपस्थित करतात आणि आमच्याकडेही उत्तर नाही आहे. तर त्याचं उत्तर आम्हाला समजून सांगितलं की त्याची गॅरंटी MSEDCL देणार आहे की त्याच्यामध्ये काही टॅम्परिंग झाली. म्हणजे काहीही, म्हणजे एक एक्झाम्पल माझं स्वतःचं देतो की मला कोणी त्रास देण्यासाठी काही त्याच्यामध्ये टॅम्परिंग केलं, उगीच मला तुमच्या ऑफिसच्या मागे पडावं लागणार आहे की बाबा हे मीटर बरोबर होतं माझा. हे म्हणजे फक्त स्कीम आलेली आहे आणि आपण हे म्हणणार असेल की आम्हाला लोकांना सहकार्य करत नाही, लोक सहकार्य करत नाही, हे म्हणजे लोकांना आपल्याला समजून सांगायला पाहिजे होतं. आम्ही सहकार्य करतो, मी त्यांना बोलतो की नाही आपल्याला हे करायचे आहे. पण जेव्हा माझ्याकडेही उत्तर नाही आहे तर आपण एक अधिकारी म्हणून आम्हाला समजून सांगितलं तर मला वाटतं की बरोबर. सर यामध्ये हाय लॉस कमी करण्याचा उद्देश केवळ हाच नाहीये की प्रत्येक ग्राहकच वीज चोरी करतो. त्यामध्ये हा विषय असा होता की नॉर्मली आपण अपार्टमेंटमध्ये जे वीज कनेक्शन देतो ते आपण एका सेंट्रल पॉईंटला देतो, खाली असतात ते, कुठल्याही ग्राहकाच्या घरात नसतात, ते अपार्टमेंटच्या खाली असतात. पूर्वी ही सगळी मीटर्स आपण ग्राहकाच्या घरामध्ये ठेवायचो, त्यानंतर आपण सर्व मीटर्स हे बाहेर आणले. त्यामागचा आपला मुख्य उद्देशच असा होता की प्रत्येक ग्राहकाला बिल जे आहे रिडिंग नुसार जावं. कधी ते घर डोर लॉक आहे किंवा घरामध्ये प्रवेश करण्याच्या काही अडचणी आहेत, असल्या कुठल्याही अडचणी राहू नये, त्यामुळे रीडरनी बाहेरच्या बाहेर येऊन ती रिडिंग घेऊन जावं, हा त्यामागचा पहिला उद्देश होता. त्यामध्ये आपण बहुतांश शहरातली मॅक्सिमम मीटर घराच्या बाहेर भिंतीवर किंवा दरवाजाच्या बाजूला लावली होती. त्यानंतरही लक्षात आलं की ते डोर टू डोर फिरताना बऱ्याचदा रिडिंग घेतल्या जात नाही, त्याच्यामध्ये चुका होतात. म्हणून आपण ते एकाच बॉक्समध्ये एका सेंट्रल पॉइंटला घेण्याचं उद्दिष्ट ठेवलं. आपण ते बॉक्सेस लॉक अँड की मध्ये ठेवण्याची सूचना केलेली आहे सर. आपण सुरुवातीला सुद्धा एखादी टेम्परिंग एखादा व्यक्ती करतो तेव्हा त्यामागचा उद्देश जो असतो की त्या वीज चोरीच्या माध्यमातून त्याला फायदा पोहोचेल, म्हणून तो तसं कृत्य करत असतो. हा
सरळ सरळ विषय असल्यामुळं त्या संबंधित व्यक्तीवर तो गुन्हा दाखल व्हायचा सर. आता आपण ते लॉक अँड की मध्ये ठेवून त्रयस्थामार्फत असं काही जर होत असेल तर ते केस टू केस आपण व्हेरीफाय करू शकतो सर. पण लॉक अँड की मध्ये असल्यानंतर अशी होण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी वाटते, कारण बहुतांश ठिकाणी लोकांचं वचन वड असतं, त्यामुळे अशा घटना कळतच. पण एखादी केस जर आपण आली तर त्याच्यामध्ये आपण केस टू केस ते ठरवू शकतो. IPTS चे कोण काम करतं? म्हणजे यापैकी रद्द केलेले अर्ज 13, मंजूर अर्ज 12, या 12 पैकी एकूण प्रगती प्रपत्रावर जे आहे ते 0 आहे. याचं कारण काय आहे? नाही सर, ही जी मधली माहिती आहे खासगी जागेवरील, ही आपण लँड आयडेंटिफाय करतो. म्हणजे त्या ओनरनी आपल्याकडे अर्ज केला की माझ्याकडे जागा आहे, बरोबर आहे. मग त्यामध्ये हे जे 2 फिगर आहेत सर, की या 30 पैकी आपण 13 अर्ज रद्द केले, त्यात लँड इज सफिशियंट नाही किंवा त्यांचं फिजिकल डॉक्युमेंट दिलेलं नाही. मंजूर अर्ज 12 आहे, त्याच्यात त्या 12 पैकी 6चा आपण सर्वे केला फिजिकल जाऊन सिव्हिलच्या टीमनी आमच्या, किती अंतर किती आहे. कारण ही अजून लँडच आयडेंटिफाय झालेली नाहीये की इथं आपल्याला प्लॅन टाकायचं, हे अजून आयडेंटिफाय. ही बँक तयार करण्यासाठी एक पोर्टल तयार केलंय. ह्या पोर्टलच्या माध्यमातून जे फिजिबल होत अजून एक कार्यान्वित नाही झाले, हे फक्त अर्ज मागवणं चालू आहे. त्या अर्जापैकी 12 मंजूर अर्जापैकी सर्वेक्षण पूर्ण झालेले आपले 6 आहे. तिथे कुठे जाताच प्लॅन होणार नाही. त्या सर्व लँड आयडेंटिफाईड झाल्या, त्यांचं क्वांटिफाईड झालं की तिथे किती पॉवर, सोलार पॉवर जनरेट होऊ शकतं आणि त्याच्यासाठी कोण प्रायव्हेट पार्टी तिथे इन्व्हेस्टमेंट करून तो पॉवर प्लॅन कार्यान्वित करण्यासाठी तयार आहे. ते असं आहे. म्हणजे अगोदर लँड आयडेंटिफाईड होईल, मग कोण प्रायव्हेट पार्टी किंवा ग्रुप ऑफ फार्मर्स किंवा सोसायटी कोण त्या जागेवर करू शकतं ते ऑप्शन्स घेतले जातील आणि मग ते कार्यान्वित. पान 19 जे आहे, आपण जे म्हटलं DPDC फंडातून जे पैसे आपल्याला, मला 7 वर्ष झालेले आहे. आमदार 5 ते 5 वर्ष आणि खासदारकीचे 2 वर्ष झालेले आहे. पहिल्या वर्षापासून हे पोल शिफ्टिंगचा जे मुद्दा आहे औरंगाबाद शहराचा, आपण औरंगाबादमध्ये रोड वाईडनिंग करत आहे, केल्यानंतरही आपला त्याचा काही फायदा होत नाही आणि अनेक वर्षापासून हे प्रॉब्लेम होतं की याचे पैसे कोण देणार करते. म्हणजे आता DPDC फंडातून आपल्याला मिळालेले आहे हे पैसे पोल शिफ्टिंगसाठी. तर हे याचा स्टेटस काय आहे हे आम्हाला हे सांगा, कारण हे शहरासाठी खूप महत्त्वाचा आहे मुद्दा आहे पोल शिफ्टिंग. म्हणजे अनेक रस्त्यावर हे आहे, म्हणजे आपल्याला जितकं पैसे मिळालेले आहे त्याचा स्टेटस काय आहे, म्हणजे त्याच्या टेंडर काढलेले आहे का, कधीपर्यंत ते शिफ्टिंग होणार आहे. सर एक मी प्रिलिमिनरी सांगतो की यावर्षी आपल्याला ते फंड प्राप्त झाले. म्हणजे या फायनान्शियल इयर मध्ये ते फंड आपल्याला प्राप्त झाले. यापूर्वी काय होतं की कुठलाही रोड जो होत होता शहरामध्ये, रोड झाल्यानंतर त्या रोड मधल्या लाईन शिफ्ट करण्यासाठी महानगरपालिका किंवा संबंधित जी यंत्रणा ते काम एक्झिक्यूट करते, मग ती नाही असेल, PWD असेल किंवा महानगरपालिका असेल, हे त्या शिफ्टिंगचा खर्च बिअर करायचे आणि त्याच्या ते पैसे महावितरणकडे जमा केल्यानंतर ते आपण स्थलांतर करायचे. परंतु काही असे लोकेशन्स आहेत तर शहरामध्ये जे ऍक्सिडेंट प्रोन आहे, तिथं रस्ता रुंदीकरण झालेलं नाही पण तो पोल कधीतरी भर रस्त्यात आलेला आहे. असे भरपूर लोकेशन्स आहेत. परंतु ह्यासाठीचे आपण अगोदर जे एस्टिमेट केलेले होते ते ऍक्सिडेंट प्रोन, म्हणजे कुठल्याही पद्धतीने ऍक्सिडेंट प्रोन लोकेशन्स असतील ते रिमूव्ह करण्याचे एस्टिमेट होते. आता आपण यांचे जे अधीक्षक अभियंता निर्मल आहेत त्यांना सूचना केली की हा सर्वे फिजिकली आपण रस्त्यावर चालूनच करायचा की खरे कोणते लोकेशन्स आहेत. तर इथे ऑलरेडी काही सजेशन्स लोकप्रतिनिधींचे आलेले आहेत. जसं की आता जर रिसेंटली बघितलं सर तर मोंड्याचा जो उड्डाण पूल आहे तिथून आपण जेव्हा मोंड्याकडे जातो तो रोड वाइंडिंग झाली, सिमेंटचा रोड झाला, त्याच्यावर सातत्याने माध्यमातून बातम्या येतात. तर असे जे लोकेशन्स आहेत की ज्याच्यासाठी महानगरपालिकेने आमच्याकडे पैसे भरलेले नाहीयेत पण ती कामं झाली, ती कामं आपण लिस्ट आउट करून सर्व लोकप्रतिनिधीकडून करूनच ती कामं पूर्ण करणार आहे आणि सगळी या वर्षातच होणार सर. DPDCच्या निर्मल साहेब सर त्यांचे आई वारल्यामुळे त्यांच्या जागेवर कोण आहे ते फक्त हे सांगा की पहिले 7 वर्ष म्हणजे आपल्याला ह्याच्यासाठी भांडण करावं लागत होतं, त्याच्याकडे पैसे नाही, आता पैसे मिळालेले आहेत. ते कधी वॉक करून ते आयडेंटिफाय करणार आहे. एक टाइम बाउंड प्रोग्राम आम्हाला हे सांगा की मतलब आपल्याकडे पैसे मिळालेले आहे, आपण ते ऍक्सिडेंट प्रोन असू द्या किंवा कोणते आहे, किती पोल्स आपण शिफ्ट करणार आहे आणि कधी करणार आहे.
कारण काय आहे की मी मागच्या मीटिंगमध्ये तर हे बोललो होतो की साहेब आम्हाला असं वाटतं की आम्ही सरकारशी बोलत नाही, आम्ही दिवारची बात करू. तर आपल्याला एक टाइम बाउंड प्रोग्राम आम्हाला सांगा की निर्मल साहेब असू द्या किंवा आपण असू द्या असू नये, हे पोल शिफ्टिंगचं काम कोणते पोल्स शिफ्ट करायचे आहे तुम्ही निर्णय घ्या. शहरातले असणार आहे ते तर कधीपर्यंत होणार आहे ते एक टाइम बाउंड प्रोग्राम चीफ इंजिनियर साहेब असं वाटतं की याच्या बाबतीत सर आपल्याला याच्यामध्ये प्राधान्याने मी असं ठरवलं की काही अर्ज माझ्याकडे आलेले आहेत, म्हणजे विविध माध्यमातून आले, काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आलेत, काही स्वतः ग्राहकांनी दिलेले आहेत, काही नगरसेवकांनी, आणि काही अर्ज महावितरण हा खर्चच करत नाही शिफ्टिंगचा, म्हणून थेट महानगरपालिकाकडे काही प्रस्तावित. तर त्याच्यात असं ठरलंय सर की आमच्याकडे जी आधी ऑलरेडी एक उदाहरण के तौर के ऊपर आपको बताता हूँ 33 kV अंडरग्राउंड केबल वर्क, ये जो है ये हरसूल से लेके सूदगिरनी चौक तक हुआ है. चीफ इंजीनियर साहब, ये पूरा मेरे हिसाब से ये तकरीबन 2.5 किलोमीटर का अंडरग्राउंड केबलिंग हो गया है. ठीक है, हरसूल से लेकर सूदगिरनी चौक तक, सूदगिरनी सब स्टेशन. ये देखिए, ये आपका यहाँ पे पूरा अंडरग्राउंड होने के बावजूद इसका पब्लिक को फायदा हो रहा है क्या? इसका कनेक्शन क्यों नहीं किया गया है? 2.5 किलोमीटर आपने अंडरग्राउंड केबलिंग कर दिए है, आपने कनेक्शन किए हैं जिस मकसद के लिए आपने ये अंडरग्राउंड केबलिंग की है. हाँ? आपको फोटो के साथ लिया है, आप ही फोटो देख लीजिएगा उसमें. सर ये लोकेशन जो है अपना हरसूल की जो लाइन आ रही है वो अपनी ये जो जिंसी है, जिंसी के जहाँ जो सूद गिरनी थी वही सूद गिरनी है, और ये आज़ाद चौक में जो है सर यहाँ डबल सप्लाई है. एक सप्लाई जो है तुम्हारा 132 के भी चिकलठाना से आता है और एक सप्लाई जो है सर हरसूल से आता है. इनके एनी फेल्यूर ऑकर्स तो हरसूल, तो ये अपन ने जोड़ा इसलिए नहीं सर कि ये सप्लाई अपन जो है जब वो फेल्यूर हो जाता है तब लगा. तो यहाँ एक प्रस्तावित मैंने इन लोगों से ये किया था कि ये जो मैनुअल ऑपरेशन हम करते हैं, हरसूल से अगर कोई दिक्कत होती है तो चिकलठाना से सप्लाई लेने के लिए ये जो मैनुअल ऑपरेशन है सर, ये RMU में कन्वर्ट हो कि जो नीचे से ही हम कर सकते हैं एक जमदार. आई नो दिस इशू. ये लाइन मैंने ही चार्ज की सर आफ्टर माई कमिंग ईयर. मतलब आपका बोलना ये है कि अंडरग्राउंड जो केबलिंग हुआ है वो पैरेलल सिस्टम, ये सर पैरेलल सिस्टम, तो ओवरहेड्स जो वायर रहेंगे वो वैसे ही वैसे ही रहेंगे. सिर्फ आजाद चौक में जो है मैं चिकलठाना से जो सप्लाई ला रहा हूँ वो जब मुझे हरसूल में कोई दिक्कत होगी वो लाइन में तो मैं इधर से चार्ज करूंगा. तो ये मैन्युअली होता है. मैंने इनको प्रस्तावित किया कि यहाँ RMU डाल दे तो ये हम मैन्युअली नीचे से नीचे कर सकते. ये SDO है सर, वहाँ की जो केबल थी चिकलठाना से आने वाली विच वॉज फॉल्टी विच इज रिपेयर बाय दिस द SDO फॉर चिकलठाना. दिस इज द सेकंड सोर्स. The basic idea behind IPTS what you are trying to say is कि overheads भी रहेंगे और underground भी रहेंगे. Yes, right. हाँ? दोनों. मतलब इसमें फिर इतना इतना ये नहीं. फिर वहाँ एक मैं RMU डालता हूँ तो ऊपर जाने की जरूरत नहीं, जो मैं नीचे से ऑपरेट कर सकता हूँ. सर क्या है कि EV सेंटर के बहुत सारे लोग मेरे पास आते हैं, उनके पास जो ओवरहेड केबल जो है वो घर की दीवार के ऊपर से जा रहा है करके, और आपका किसी इंजीनियर ने रिटर्न के अंदर लिख के दिया है कि हम ये अंडरग्राउंड का होने के बाद है तो ये ओवरहेड केबल्स निकाल देंगे करके. आपके पास रिटर्न के अंदर है, मैं नेक्स्ट टाइम है तो वो जो इंजीनियर साहब ने लिख के दिए है ये ओवरहेड हम निकाल देंगे करके, घरों के ऊपर से जा रहा है करके. सर एक ये है IPTS का ही काम है, सेपरेशन ऑफ लोड. न्यू DP वर्क कैरिड आउट अंडर IPTS स्कीम. हरसूल टी पॉइंट के पास सर बेरी बाग इलाका है. For separation of load and services to consumer, new DP was proposed under IPTS scheme. The structure of DP is erected by contractor and transformer is not installed on this structure from last 18 months. हरसूल आणि त्या एरिया जे आहे त्याच्यामध्ये खूप ओव्हरलोडिंगचा प्रॉब्लेम आहे आणि खूप तिथे जे लाईट जातं ना त्याचा प्रॉब्लेम आहे. आपण ते बिल कॉन्ट्रॅक्टरला पेड केलेले आहे, तर याचा आपण स्ट्रक्चर तयार केलेला आहे. CL की जो मीटिंग होती है वो मीटिंग आज के दिन चीफ इंजीनियर और जितने भी ऑफिसर्स हैं उनके साथ ली गई है.
ये मीटिंग वैसे तो बहुत रेगुलरली होना चाहिए, लेकिन कोरोना के पीरियड के अंदर बहुत बड़ा गैप हो चुका था। कुछ दिनों के बाद हम एक दोबारा इसकी मीटिंग लेंगे, जिसके अंदर है तो दूसरे लोक प्रतिनिधि जो है, चाहे वो आमदार हो ग्रामीण क्षेत्र के या शहर के जितने भी आमदार हैं, उन लोगों को बुलाकर उनके जो मुद्दे हैं हम उनसे यही कहेंगे कि प्राथमिकता के तौर के ऊपर 1, 2, 3 जितने प्रायोरिटी के ऊपर आपके जो काम है या जो काम बचे हुए हैं उसकी लिस्ट बना के दे दें, ताकि हम वो मीटिंग से पहले ही इनके पास दे दें और उसके ऊपर काम किया जाए। आज जो प्रेजेंटेशन किया गया है उसके अंदर 2-3 जो अहम मुद्दे हैं। एक तो ये है कि हमारे पास शहर के अंदर हमने सड़कों को चौड़ा किए हैं। सड़कों को चौड़ा करने के बाद भी मतलब शहर के बीचों बीच खंबे जो लगे हुए हैं उसको हटाने को लेकर काफ़ी दिनों तक ये विवाद चलता रहा कि इसका पैसा कौन देगा करके। फिर ये तय हुआ था कि मतलब 50% है तो महानगर पालिका देंगी, 50% है तो MSEDCL देगी। हमने ये मुद्दे को बार बार जब उठाया तो DPDC के अंदर से ये फंड सैंक्शन हो गया है, लेकिन अभी तक खंबे क्यों नहीं हटे हैं तो उसका एक सर्वे होना बाकी है। लोक प्रतिनिधि हमने यही कहा है कि जो प्राथमिकता के तौर के ऊपर शहर के बीचों बीच आ रहे हैं, जो ख़तरनाक खंबे लगे हुए हैं, उनको हटाया जाए और जल्द से जल्द हटाया जाए। चीफ इंजीनियर का कहना है कि मार्च 2022 तक, लेकिन मैं समझता हूँ कि बहुत ज़्यादा अरसा है। अगर आपके पास पैसा है तो कम से कम 10-10, 15-15 जहाँ पर भी जितने निकालना चाहिए, इसके लिए बहुत ज़्यादा स्टडी करने की ज़रूरत नहीं है या सर्वे करने की ज़रूरत नहीं है। ये अपने तौर के ऊपर ही अगर जाकर देख लेंगे कि शहर के जो इम्पोर्टेंट रास्ते हैं वहाँ से ये पहले हटा दिए जाए, तो उसके बाद ये पैसा खर्च हो जाता है तो हम DPDC के अंदर दूसरा पैसा मांग सकते हैं कि अब हमारे पास इतने खंबे बचे हुए हैं इसको हटाने के लिए। और अगर 2022 तक ही अगर ये काम चलता रहा तो ये साल की जो DPDC है उसके अंदर हम और पैसा नहीं मांग सकते हैं। एक दिक्कत ये है। दूसरा ये है कि IPDS के जो सेंट्रल गवर्नमेंट के जो फंडिंग है उसके जो काम किए गए हैं, मैं समझता हूँ वो समाधान पूर्वक नहीं है। मैंने ये मीटिंग होने से पहले जो IPDS के ज़रिए जो काम किए गए थे वो IPDS काम के मैंने खुद ने है तो वहाँ पे अपने टीम को भिजाकर वहाँ के फ़ोटोज़ निकलवाने लगाया हूँ। और यहाँ पे आने से पहले जो MSEDCL के MD है विजय सिंघल साहब, उनसे पर्सनली मैंने बात किया और मैंने ये कहा कि देखिए कुछ काम ऐसे हैं जो बहुत अच्छे तरीके से हुए हैं और कुछ काम जो है वो समाधान पूर्वक नहीं है। तो आप अपने हेड ऑफिस से है तो एक टीम को यहाँ पर भेज के इसका हम चाहते हैं कि थर्ड पार्टी ऑडिट किया जाए। कि अधिकारियों का कहना है कि काम बहुत अच्छे से हुआ है करके, लेकिन ज़मीनी स्तर के ऊपर जब हम जाकर देख रहे हैं तो हमको ऐसा लगता है कि वो काम समाधान पूर्वक नहीं हुआ है। मैं पर्सनली जो जवाब आज के दिन दिया गया है उसके बेसिस के ऊपर कौन कौन से काम का थर्ड पार्टी ऑडिट कराया जाना चाहिए वो थर्ड पार्टी हम ऑडिट कराएंगे। हमारी भी मंशा यही है कि शहर के अंदर हल्की सी बारिश आती है और लाइट गायब हो जाती है। दूसरी बात ये है कि अब चूँकि बारिश का मौसम आ रहा है तो वो उसको देखते हुए आपके जो कॉल सेंटर्स हैं वो कॉल सेंटर्स को पूरी तरह से एक्टिवेट करें, ताकि किसी इलाके के अंदर लाइट जाती है तो उसको कम से कम उस कॉल को अटेंड करने के लिए जो लोग रहते हैं उसको पूरी तरह से सक्षम किया जाए। इन्हीं बातों के ऊपर चलता है। आज की मीटिंग से आप कितने मुतमईन हैं? देखिए, मुतमईन का सवाल नहीं है कि कुछ बातें जब सामने आती है तो प्रेजेंटेशन तो किसी भी मीटिंग के अंदर ऐसा होता है कि बहुत सब कुछ अच्छा चल रहा है करके उसमें, लेकिन जब आप ग्राउंड के ऊपर उतरते हैं और ग्राउंड के ऊपर देखते हैं प्रेजेंटेशन के हिसाब से तो ऐसा लगेगा कि औरंगाबाद में बिजली विभाग का कोई प्रॉब्लम नहीं है करके उसमें, लेकिन उसके बावजूद भी जब प्रॉब्लम निकल कर आते हैं तो कहीं ना कहीं कोई एक अकाउंटेबिलिटी फिक्स होनी चाहिए। और अगर ये सभी काम सही तरीके से हुए हैं तो मैं तो खुद चाहूँगा कि जो यहाँ के चीफ इंजीनियर है या जो भी रिस्पॉन्सिबल है IPDS जो भी देख रहे हैं उन्होंने अपने तौर के ऊपर सरकार को ये कहना चाहिए कि हमने तो इतने करोड़ रुपये का खर्चा कर दिया है, ये काम हो गया है, अब आप थर्ड पार्टी करवा दीजिएगा जिससे भी करवाने का है। इन्होंने खुद ने बताना चाहिए उसके अंदर। तो हम इनको भी लेटर देंगे और कहेंगे कि हमने इतने करोड़ रुपये का काम कर दिया है, आप भी अपने हेड ऑफिस को लिखिए, MD को लिखिएगा कि आप इसके तो आप हम पूरी तरह से संतुष्ट है कि काम अच्छा हो गया है, तो आप इसका थर्ड पार्टी ऑडिट करवा लीजिएगा। थैंक यू। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।